शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा त्याची तयारी आमची सुरू आहे। 30 जून पूर्वी आमच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देणार आहोत आणि त्यासोबत ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्ज भरलं त्यांना प्रोत्साहनपर राशी देखील आमच्या सरकारच्या माध्यमातून देणार आहोत। नमस्कार, मी अजित पालव, कोकणचे गजाली या आपल्या चॅनलवरती समस्त शेतकरी बांधवांचे स्वागत। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची कर्जमाफी संदर्भातली प्रतिक्रिया आत्ताच तुम्ही पाहिलेली आहे। 2 दिवसापूर्वी त्यांनी एका कार्यक्रमामध्ये हे भाष्य केलं। म्हणजे 6 महिन्यापासनं 30 जून 2026 ही तारीख त्या ठिकाणी ठरली होती आणि तिच्यावरच आता मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केलेला आहे। आता जवळपास 40-42 दिवस बाकी आहेत। या दिवसाच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न निकाली लागणार आहे। त्यासाठी किती निधी तरतूद करावी लागणार आहे या सगळ्या गोष्टीच्या ज्या भानगडी आहेत, जी जुळवाजुळव आहे, ते सर्व मुख्यमंत्री करणार असं यांनी सांगितलेलं आहे। मात्र काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात। गेल्या 6 महिन्यापासून तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागार असलेले प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली जी काही कर्जमाफी समिती नेमली, त्या समितीमध्ये अनेक विभागाचे सचिव हे सदस्य होते। त्याच्यामध्ये एकही शेतकरी सदस्य नव्हता, एकही शेतीविषयक अभ्यास करणारा किंवा त्या संदर्भातला अभ्यासक असणारा सदस्य नव्हता। सगळी तुमची प्रशासकीय बॉडी त्याच्यामध्ये होती। तर काही प्रश्न उपस्थित होतात की एवढे दिवस झाले तुम्हाला कर्जमाफीचा अहवाल प्राप्त झालेला आहे, तो अहवाल तुम्ही पब्लिक का करत नाही आहात? दुसरा मुद्दा म्हणजे कोणकोणत्या अटी आहेत, काय शर्ती आहेत, काय निकष आहेत, काय पात्रता असणार आहे, तर या संदर्भातलं सुतोवाच तुम्ही करायला तयार नाही आहात। तिसरा मुद्दा म्हणजे काय की जर तुम्हाला हे सगळं पब्लिक करायचंच नाहीये, तर ज्या वर्तमानपत्रामध्ये बातम्या येत आहेत त्याच्या आधारे तुम्ही 2019च्या ज्या अटी शर्ती होत्या त्याच घेऊन पुढे जाणार आहात का? जर तुम्ही त्याच घेऊन पुढे जाणार असाल तर मग 6 महिने शेतकऱ्यांचा टाइमपास का केला? 6 महिन्यामध्ये शेतकऱ्यांना जो मनस्ताप झाला त्याची भरपाई कोण देणार? 6 महिन्यामध्ये हे जे उच्च दर्जाचे कलेक्टर दर्जाचे अधिकारी होते यांच्या बैठकांवर या सगळ्या गोष्टींवर जो खर्च झाला त्याची भरपाई कोण देणार? तो खर्च आमच्या घामाच्या टॅक्समधूनच झालेला आहे ना? आणि या सगळ्या दरम्यान जो शासनाचा वेळ गेला, त्या अधिकाऱ्यांचा वेळ गेला, शेतकऱ्यांचा वेळ गेला, त्या वेळेची भरपाई कशी मिळणार? त्याचबरोबरीने याच दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याचं काय होणार? याच दरम्यान बँकांनी शेतकऱ्यांवर प्रेशर आणलं, त्या प्रेशरमधून शेतकऱ्यांनी OTS केलं, ते कर्जमाफीतून वगळले जाणार आहेत का? त्याचं काय असणार आहे? प्रोत्साहनपर अनुदान तुम्ही देताय, त्या प्रोत्साहनपर अनुदानासाठी रेग्युलरची तुमची व्याख्या काय? हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत। फक्त काही दिवस राहिलेत। 30 जून तुमची डेडलाईन आहे आणि त्या 30 जूनच्या आत तुम्हाला कर्जमाफी करायची आहे। एवढं ठीक आहे, तुम्ही सांगताय की 30 जूनच्या आत कर्जमाफी केल्या जाणार। एकीकडे वर्तमानपत्रामधून मीडियामधून जो आकडा समोर येतोय तो फक्त खाली 17,000 कोटीचा येतोय। 17,000 कोटीमध्ये काही होणार नाहीये। त्याच्यामुळे सरकारला एक भीती वाटते की आम्ही जो अहवाल तयार केलेला आहे तो अहवाल जर आम्ही त्या ठिकाणी सादर केला, पब्लिक केला, तर शेतकऱ्यांमध्ये रोष वाढेल, शेतकरी आंदोलन करतील, सरकार बॅकफुटला जाईल। म्हणून सरकार तो जो अहवाल आहे तो अहवाल पब्लिक करण्याच्या मानसिकतेमध्ये दिसत नाही। सरकार मागच्याच कुठल्या तरी अटी शर्तीवरनं या गोष्टी करणार आहे। परत एक प्रश्न निर्माण होतो की तुम्ही शेतकऱ्यांवर अल्प व दीर्घकालीन मुदतीचे जे कर्ज आहे ते कर्ज माफ करणे आणि परत त्याच्यावर कर्ज होऊ नये यासाठीच्या शिफारशी होत्या, त्या शिफारशी कुठे गेल्या? नेमक्या कोणत्या शिफारशी तुम्ही शोधलेल्या आहेत? हे सगळं शेतकऱ्यांनी या सरकारला विचारलं पाहिजे। या संदर्भात उत्तर देणं गरजेचं आहे। फक्त वायफळ वेळ घालवणं चाललेलं आहे, वेळ मारून नेणं, शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळणं चाललेलं आहे। मुख्यमंत्री फक्त सांगतायत योग्य वेळी कर्जमाफी करणार, 30 जूनच्या आत करणार। आता 30 जून करिता काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत। या दिवसाच्या आत शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, सरसकट 2 लाखापर्यंत करा आणि त्याच्या अटी शर्ती निकष काय आहेत ते पब्लिक करा। त्याचबरोबरीनं पुढे जुलैमध्ये सर्व बँकांना आदेश द्या की या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे त्यांना कर्ज द्या। जे शेतकरी कर्जमाफीमध्ये बसले नाहीत, त्यांच्याकडे पत नाही, त्यांना त्या ठिकाणी तुम्ही तृतीय पुनर्गठन करण्याची परवानगी द्या किंवा बँकांना तसे आदेश द्या। हे सरकारने तातडीनं केलं पाहिजे। उत्पादन खर्च वाढत चाललाय, शेतकरी आर्थिक संकटात आहे, त्याला संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी पूर्णतः ही सरकारची आहे। त्याच्यामुळे सरकारने हे सगळं गांभीर्यानं घेतलं पाहिजे। दुर्दैवानं हे सर्व गांभीर्यानं घेतलं जात नाहीये। फक्त मीडियामध्ये मोठमोठ्याने सांगितलं जातं की 30 जूनच्या आत शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, पण त्याच्या अटी शर्ती काही नाहीयेत, त्याच्या शिफारशी नाहीयेत आणि शेतकरी मात्र झोपलेला आहे। आता तरी जागे होऊया आणि या सरकारला याचा जाब नक्कीच विचारू। तर पुढील अपडेटकरिता आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून अवश्य सांगा।